एक सांगू तुम्हाला, तुम्ही गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलात, तुमचा दोष नाही. पण गरीब कुटुंबात जन्माला येऊन जर तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तुमचा दोष आहे. एवढे मोठे व्हा ना जीवनामध्ये, ज्यांनी ज्यांनी टाळले ना त्यांनी पण तुमच्या कर्तृत्वासाठी, तुमच्या व्यक्तित्वासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. एवढं मोठं झालं पाहिजे आयुष्यात. आमचे आजोबा मला सांगायचे वाक्य, ए पोऱ्या, आपलं जर घर पडायला आलंय, घर पडायला आलंय आणि घराच्या दगडी लोकांनी जर तुला फेकून मारल्या, त्या दगडी झेलायच्या आणि पुन्हा घर बांधायचं, एवढी ताकद तुझ्यामध्ये असली पाहिजे. आपलं कसं बघितलं माहिती आहे का, लेकीला सांगायचं नवऱ्याला कुठं ठेव, मोठे. आणि पोऱ्याचं लग्न झालं, पोरगा 4-2 गोष्टी बायकोच्या ऐकायला लागला. ए राख बाबा, हे आमचा पापे आहे ना, बायकोचा बैल झाला. तुमची सून पण कोणीतरी काय, कोणाची तरी तिच्या आईने पण काहीतरी शिकवलं. सुनानो ऐका, सुना जरा सुना, तुम्ही एक दिवस सासू होणार आहे. सासूनं ऐका, तुम्ही एक दिवस सून होता. हे कालचक्र आणि कालाचा विमा ज्या कुटुंबातल्या सासू सुनांना कळालं ना, ती कधी दुःखी होत नाही. जी आसू आणते ती सासू नाही, जी आसू आणते ती सासू. तरुणपणामध्ये परमार्थ गेला पाहिजे. आणि काही लोकांना वाटतं कशाला कीर्तन, कशाला प्रवचन, आपले IPL बघ, जाऊ दे आपली तात्या दे आपली, तू का म्हणून माझी चुना लावला पार भाजनाला. अजूनही भानावर नाही लोक. अजून 10-12 वर्षाचा कालखंड जाऊ द्या, लोकांना समजेल कीर्तन किती महत्वाचं आहे. लोकांना समजेल ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव महाराज, गोरोबा काका, सावता महाराज, चोखोबा आहे, आधी करून निळोबारायपर्यंत, आधी करून पुढे गाडगेबाबापर्यंत जी संत परंपरा आली, ते संत विचार किती महत्वाचे आहेत. जेव्हा बापाला पोरगा मजबूत हाणणार ना बांबुनी, त्या बापाला कळणार माये बापे केवळ काशी, त्याने नव जावी तीर्थाशी. हे शिकवायला कमी पडलो. कारण 4 चौघामध्ये गेलात ना, कोणी विचारत नाही बंगला किती कोटीचा आहे, कोणी विचारत नाही तुमच्या बँकेत बचत किती आहे, हा पोरगा कुणाचा, ही पोरगी कुणाची. संपत्ती नाही तर संतती हीच खरी संपत्ती असते. जरा भानावर या. हे चिदान दे का देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती आणि संपदा. संतो संग देये सदा, गुण गायनावडी, हेचे माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे, तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे आम्हासे, गुण गायन आवडी. हेची माझी सर्व जोडी. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला भंग, उच्च विचारवंत श्री तुकाराम वेद निर्माते, थोर समाजसुधारक, समाजक्रांतिकारक, महान तत्ववेत्ते, नीतिवेत्ते, राष्ट्रकवी, संस्कृती पुरुष, शब्दार्थ प्रभू, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ, विचारांचे मूळ, मानवतेचा सिद्धांत, करुणेचा दयासागर, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु
वारकरी भागवत धर्माच्या कलस्थानी विराजमान झालेले श्रीमंत श्री 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 मी 5 वेळा जाणीवपूर्वक बोललोय. माझे तुकोबाराय यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयातला सुप्रसिद्ध असा अभंग आजच्या चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जगाच्या कल्याणाचं बाजूला जाऊ द्या, जगाच्या हिताचंही बाजूला जाऊ द्या, किमान आम्हाला आमचं सोयीत करता आलं पाहिजे. का? हा नरदेह हे शरीर परत परत मिळत नाही मिळत. बुद्धीचा पालाट धरा रे काही, मागुता नाही मनुष्य जन्म किंवा मनुष्य देह नाही मिळत. गाथेमध्ये किमान 47 वेळा तुकोबाराय सोयीत हा शब्द वापरतात. ऐक रे जना तुझ्या सोयीताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरा. तुकोबा म्हणतात, तुका म्हणे ही उचित अनुचित मज लागे नित्य विचार. मी स्वतःला विचारलं पाहिजे, मी जे करतोय ते चांगलं करतोय का, याचा विचार मी स्वतःला केला पाहिजे. कारण अल्प आयुष्य इको कमी करा ना. मानवी देह शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालवत्तो पिडा आरोग्य. काय भजनाशी उरले ते पाहे का. कुणबियाची वाणी लवला है, कुणबियाची वाणी काय वाजव. कुणबियाची वाणी लवला है, कुणबियाची वाणी लवला लवला लवला, कुणबियाची वाणी लवला. तुकोबा म्हणतात, पेरणीचे दिवस आलेले आहेत, जमिनीमध्ये ओलावा तयार झाला, आता घात आलेली आहे. ती घात जर तुम्ही सांभाळली नाही तर तुमचा आघात होईल. म्हणून काय करा, जर एखादा माणूस तुमच्या कुटुंबामध्ये गेला तर त्याचं मडं झाकून ठेवा आणि पेरणी करून घ्या. हा कर्तव्य कठोरता, कार्यमग्नता, कार्य तत्परता, कार्यदक्षता आणि कर्तव्य तत्परता हा विचार तुकोबाराय 400 वर्षापूर्वी गाथेमध्ये मांडतात. काय म्हणतात? मड झाकून ठेवा आणि पेरणी करून घ्या. कारण मेलेलं मड परत जिवंत होणार नाही. याच्यावर माझं कीर्तन आहे युट्यूबला, ऐका. काय विचार तुकोबारायांचा आहे. कारण तुकोबा म्हणतात, मेलेला माणूस किती जरी काही केलं तो जिवंत होणार नाही. तुम्हाला जिवंत माणसासाठी जगलं पाहिजे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. ज्यांना गरज कीर्तनाची आहे ते आहेत काय? तर कोण? कोणाला गरज आहे? कोणाला? म्हातारे माणसांना. कोणाला? तरुणांना गरज आहे. पण तरुण आहे, तरुण काहीतरी काय करून घेतोय तो. आज तरुण संप्रदायाकडे येत नाही. बऱ्याच वेळा मी महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरतो, समोर बसलेला जो श्रोता वर्ग आहे, जो ऐकणारा वर्ग आहे, तो
तो सगळा वयोवृद्ध आहे. ज्यांची कर्मनिवृत्ती झालेली आहे त्यांना काय कर्म प्रवृत्त करणार. बरं, तुम्ही आतापर्यंत वारकरी संप्रदाय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सांभाळला, तुमचे आभार निश्चितच आहे. पण तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन धन्य जगी तोच एक हरिरंगीनाचे. पण आमचा तरुण कुठे आहे? सकाळी मोबाईलवर आहे, दुपारी मोबाईलवर आहे, संध्याकाळी मोबाईलवर आहे. कुठं चाललाय आमचा तरुण? मोबाईल हातामध्ये, बाकी काही हातामध्ये नाही. मी विचारलं का तरुणांची संख्या कमी आहे, तर काही काही वारकऱ्यांचं पण काय उत्तर, महाराज ती तरुण पिढी येतच नाही, बिघडली, वाट चुकली, दिशाहीन झाली. मी प्रतिप्रश्न केला, तरुणाई बिघडू नये किंवा बिघडलेली सुधारावी यासाठी तुम्ही आणि मी किती प्रयत्न केले, योगदान किती दिलं, हे पण महत्त्वाचं आहे ना. बरं, एखादा तरुण जर बिघडला तर तो गाव बिघडवू शकतो, आणि एक तरुण घडला तर गाव घडवण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. बिघडवायचं का घडवायचं गावाने आणि घराने ठरवलं पाहिजे. म्हणून तरुणपणामध्ये परमार्थ गेला पाहिजे, आलं पाहिजे आमच्या तरुणांनी. आणि काही लोकांना वाटतं कशाला कीर्तन, कशाला प्रवचन, आपले IPL बघ. अजूनही काही ना काय वाटतं, कायला कीर्तन, कायला प्रवचन, जाऊ दे आपली तात्या दे आपली. तू का म्हणा माझी चाल, तू का म्हणे माझे तंबाखू तुझी काय, चुना लावला पार भाजनाला. ऐकताय तुम्ही? ऐका, अजूनही भानावर नाही लोक. अजून 10-12 वर्षाचा कालखंड जाऊ द्या, लोकांना समजेल कीर्तन किती महत्वाचं आहे. लोकांना समजेल ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव महाराज, गोरोबा काका, सावता महाराज, चोखोबा आहे, आधी करून निळोबारायांपर्यंत, आधी करून पुढे गाडगेबाबापर्यंत जी संत परंपरा आली, ते संत विचार किती महत्वाचे आहेत. अजून 10 वर्षाचा कालखंड जाऊ द्या. जेव्हा बापाला पोरगा मजबूत हाणणार ना बांबुनी, तेव्हा बापाला कळणार माये बापे केवळ काशी, त्याने नव जावी तीर्थाशी. हे शिकवायला कमी पडलो. ऐकताय? कारण 4 चौघामध्ये गेलात ना, कोणी विचारत नाही बंगला किती कोटीचा आहे, कोणी विचारत नाही तुमच्या बँकेत बचत किती आहे, हा पोरगा कुणाचा, ही पोरगी कुणाची. संपत्ती नाही तर संतती हीच खरी संपत्ती असते. जरा भानावर या. ऐकताय? माझ्या मित्राचा एक फोन आला, उद्योगपती मित्र, प्रचंड श्रीमंत, 50 लाख रुपये महिन्याचं उत्पन्न आहे. मी त्याला म्हटलं तुला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराज धन्यवाद. महाराज मला काहीतरी बोलायचं आहे. काय बोलायचं आहे तुला बाबा? महाराज माझी पोरगी 14वीला आहे, माझा पोरगा 15वीला आहे. माझी पोरगी गाथा वाचते, पोरगा ज्ञानेश्वरी वाचतो. माझ्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचं संत विचारांचं वातावरण आहे. महाराज 50 लाख रुपये महिन्याचं उत्पन्न आहे, तरी देखील महाराज मला झोप नाही लागत हो. काय कारण रे, काय कारण? सगळी सोबत आहे, वारकरी संप्रदायाचं वातावरण तुझ्या घरामध्ये, संत विचारांचा जागर तुझ्या घरामध्ये होतो, तरी झोप लागत नाही. महाराज नाही लागत हो झोप. काय रे, काय कारण आहे? महाराज माझी पोरगी उंबऱ्याच्या बाहेर गेली ना, पुन्हा उंबऱ्याच्या आतमध्ये येताना वासनांना नजरातून घरी सुखरूप येईल का याची चिंता मला लागते. माझा पोरगा उंबऱ्याच्या बाहेर गेला, पुन्हा उंबऱ्याच्या आतमध्ये येताना एखादं व्यसन न करता येईल का, एखादा गुन्हा न करता येईल का याची चिंता मला लागते. एवढी सामाजिक परिस्थिती भयावह आणि चिंताग्रस्त झालेली आहे. मी म्हटलं बाबा खरं आहे तुझं, कारण नुसतं घर आणि कुटुंब चांगलं होऊन चालत नाही, समाजही निकोप आणि निर्मळ व्हावा लागतो, तेव्हाच माणसं आनंदाने जगतात. अन्याय होतात, अत्याचार होतात, बलात्कार होतात, बऱ्याच गोष्टी आमच्या कानावर येतात, आम्हाला काही वाटत नाही, कारण आमच्या संवेदना, आमची माणुसकी मेलेली आहे. रोज बातम्या येतात महाराज, प्रशांत महाराज, रोज बातम्या येतात, इथं बलात्कार झाला, तिथं बलात्कार झाला, 2 वर्षाच्या पोरीवर बलात्कार होतो, 80 वर्षाच्या वयोवृद्ध माऊलीवर बलात्कार होतो, 2 वर्षाच्या पोरीने कोणता असं अंग प्रदर्शन केलंय की तिच्यावर बलात्कार होतो. ही प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती कोणत्याही धर्माची असू दे, कोणत्याही जातीची असू दे, ठेचली पाहिजे, तेव्हा माणसं सुधारतात. ऐकताय तुम्ही? का 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 छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये आमच्या माता मावल्या म्हणायच्या,
आमच्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने आणि कान्या डोळ्याने पाहिलं तर त्याचे डोळे काढले जातील आणि हातपाय कलम केले जातील. मग शत्रूची स्त्री स्वराज्यामध्ये सुखी होती. म्हणून वाटतं महाराज पुन्हा जन्माला या. हर हर इथे ना महाराज जन्माला आहे तुमच्याकडं. जिजाऊ पण आता मोबाईलवर आहे ना, व्हॉट्सअपवर स्टेटस. एकदा गर्जन द्यायची महिलांनी, नंतर पुरुष. महिला से बैठे बैठे सावधान. क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. याला कशी रोलीच्या बाहेर आवाज जय. आणि गरीवर पुरुष मंडळी आता तयार का. टसल लावा लागते ना. छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर. जेवले नाही का. काय काय नाही, एकादशी लक्षात नसते. ते म्हणते एकादशीला पण काय करायचं का आता. थांबा सारा तुम्ही. एकादशी व्रत सोमवार न करती कोण त्यांची गती. आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळशी आणि नेनोबा साधन. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनाही सांगितलंय. काय सांगितलंय. कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी. आम्ही तिने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि विठ्ठल विठ्ठल भजन असं नाही करायचं. इठाल इठाल काय करायचं. इठाल इठाल विठ्ठल 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 असा ठला ठल जोडला गेला पाहिजे ना. इठाल इठाल प्रेमाने भजन करायचंय. टाळी अशी करा, टाळी अशी करा, टाळी असं करा. असा असा करा. मोठा मोठा करा ना सगळा. काय मेला इकडचं तसं ना बोलणं. काय मेला काय मेला नाही काय नाही मेला. वाईट विचार मेला पाहिजे. अशी अशी. विठ्ठल 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 कसं वाटतं हाताला. असं जर तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हटला तर तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही. म्हणजे हार्ट अटॅक गावरान भाषेत येणार. कोणाकोणाला वाटतं मारावं.
ज्यांना वाटतं आपण मरावं त्यांनी वाजू नका. ज्यांना वाटतं आपण मरू नये त्यांनी सायन्स आहे सायन्स. आणि ना एकादशीला आहे ना, दशमीला एकदा जर खाल्लं, एकादशीला काय खायचं खायचं. आमची एकादशी कशी कशी आहे? सकाळी ऐका जरा, सकाळी खिचडी, 12ला केळी, 2 वाजता सफरचंद, 3 वाजता परत ड्रायफ्रुट्स, 4 वाजता परत हा चहा कॉफी का ज्यूस. हा बरं तुमच्याकडे ज्यूस आहे. आणि 5ला 6 वाजता परत बगर 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 बघार. 7ला परत वरईची भाकर. दिवसभर खातय आणि पण काय करतय बरं किमान धरतय. तुकोबाराय म्हणले अरे फराळ केवळ चिवड्याचा, शेंगदाण्याचा, साबुदाण्याचा, वरईचा करायचा नाही. आम्ही आमच्या मीपणाचा फराळ केला. तुकोबाराय सांगतो. कशाचा फराळ केला? आपल्याला माझे मीपणाचा करोनी फराळ. मी माझ्या मीपणाचा फराळ केला. आणि एक माऊली म्हणली दादा मी तर निरंकारी उपवास धरते. काय करते? माऊल्यानं बोला बोला, तुम्ही बोलायचंय. तुम्ही जर गप ना तर डायरेक्ट 2 कीर्तनाला. हा मी काय करते? निरंकारी उपवास करते. म्हणलं ताई निरंकारी उपवास करून देव भेटेल की नाही माहित नाही. निरअहंकारी हो, देव तुला भेटायला येईल. ऐका, अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकोबारायांचे आई वडील काय करायचे? काय करायचे? काय करायचे? वारी करायचे. तुकोबाराय एका पिढीने वारी करून जन्माला येत नाहीत. विश्वंभर बाबांपासून बोलोबरांपर्यंत वारी करावी लागते. काय करावी लागते? काय करावं लागते? ऐकताय ना तुम्ही? वारी करावी लागते. ज्यांना आपला अहंकार घालवायचा आहे आणि कमी कमी साधनांमध्ये जास्तीत जास्त आनंदी राहायचं आहे, त्यांनी जीवनामध्ये एकदा तरी वारी केली पाहिजे. काय केली पाहिजे? वारी केली पाहिजे. का? 80 वर्षाचा वारकरी 8 वर्षाच्या वारकऱ्याच्या पाया पडतो आणि 8 वर्षाचा वारकरी तितक्याच आत्मीयतेने तन्मयतेने 80 वर्षाच्या वारकऱ्याच्या पाया पडतो. जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त आमच्या वारीमध्ये पाहायला भेटतं. कुठे भेटतं? कुठे भेटतं? सगळं काही जातं तिथं, सगळं काही जातं. कोणी जात विचारत नाही, कोणी धर्म विचारत नाही, कोणी प्रांत विचारत नाही. घरी एखादी नुसता असा डोळा वाचून जरी पाहिजे तरी कान फाडतंय. काय करतंय? काय करतंय? कान फाडतंय. पण वारीमध्ये एखाद्याचा कोपरा जरी लागला काय म्हणते? माऊली रामकृष्णारी लागू दे लागू दे, चला पुढे. ही वारीची काय? तुका म्हणे जाय एक वेळ पंढरी, त्याचे घरी यम नाही. एकदा तरी आम्ही वारी केली पाहिजे. ऐका, एका आजीला म्हणलं आजी चल की बाई वारीला. आजी म्हणली बाळा आले असते पण गोंगताय ते. आले असते बाळा पण काय झालंय, नाही नातवाचं लग्न आता झालंय त्यामुळे मी काय येऊ शकत. पुढच्या वर्षी म्हणलं आजे चल की वारीला. म्हणली बाळा आले असते बरं का, पण कसं आहे माझ्या सोन्या ते नाचून आता दिवस गेल्यात त्यामुळे मी काय येऊ शकत नाही. त्याच्या पुढच्या वर्षी म्हणलं आजी चल की वारीला. आजी म्हणली बाळा आले असते रे पण आता असते परतून झाले आणि ते माझ्याशिवाय काय राहत. मी म्हणलं आजे तू मेल्यावर परतून जगणार आहे पण तुझी वारी चुकणार आहे. पंढरीची वारी आहे माझ्या घरी. म्हणजे या पायांनी एकदा तरी वारी केली पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही या पायांनी वारी कराल आणि संत विचार आचरणामध्ये आणाल तेव्हा तुम्ही इतर वाईट आणि दुष्कृत्याची वारी करणार नाही. एवढे सामर्थ्य त्या वारीमध्ये. ऐकताय ना तुम्ही? हा ऐका. का? बोलोबऱ्या आणि कणकाई माता जातात वारीला आणि बोलोबऱ्या दर्शन घेतात बाहेर येतात. कणकाई माऊली जाते पांडुरंगाकडे पाहते, पांडुरंग पाहते आणि पांडुरंगाला न सांगता तुम्हाला कळू येते अंतर विश्वंभर परिहार चिन्ह लगे मला जा पोरगा होईल. बाहेर आली आणि गरुड खांबाजवळ थांबली आणि जरा चेहऱ्यावरती हास्य होतं. पूर्वीच्या लोकांना कळायचं पत्नीच्या मनामध्ये काय आहे आणि पत्नीला कळायचं कुणाच्या मनामध्ये.
आता दोघांचंच काय कोणाला कळत नाही. ऐकताय ना तुम्ही? ज्यांना कळलं त्यांचा संसार सुखाचा झाला. ऐका 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 काय म्हणला देव. देव म्हणला जा पोरगा होईल. जा देवाला सांग कसला पण पोरगा नको. माऊलीनं ऐका, आपली मागणी जर चांगली असेल तर पुरवठा डिमांड ऑफ काय सप्लाय. ऐकताय ना तुम्ही? दादा काय रे बाबा, काय असं बंग बंग करते, असा आवाज येतो बंग बंग करतोय. ऐसा पुत्र देई संत जासी आवडे पंढरीनाथ, ज्याची आवडी पंढरीनाथ, ज्याची आवडी पंढरीनाथ. ऐसा पुत्र देई संत ज्याची आवडे पंढरीनाथ, ज्याची आवडे पंढरीनाथ, ज्याची आवडे पंढरीनाथ. कीर्तनामधून कुणी उठायचं नाही बरं का, आणि बडबड करायची नाही, कारण कीर्तनी बैसोनी करील जो बडबड बिडकू होऊन येईल जन्मा. डरा डरा डरा. कुणाला वाटतं बेडूक होऊन जन्माला यावं? मला तर माणूस म्हणून जन्माला यायचं बाबा, बेडूक बिडूक नाही. ऐका तुम्ही, तुकोबाराय जन्माला आले, तुकोबाराई वारी करायला लागले. तुकोबाराय पांडुरंगाच्या पंढरपुरामध्ये जातात. ऐका काय समताय संप्रदायाची. पहिल्यांदा दर्शन चोखोबारायांचं घ्यावं लागतं. कोणाचं कोणाचं घ्यावं लागतं? चोखोबारायांचं दर्शन घ्यावं लागतं. संत नामदेव महाराजांनी त्यांच्या अस्थी आणल्या आणि चोखोबारायांचं मंदिर कुठं बांधलं? देवाच्या पायरीजवळ. नंतर संत नामदेव महाराजांचं, नंतर एका वेश्येची पोरगी कान्होपात्रीचं दर्शन घ्यावं लागतं. काय संप्रदाय जगामध्ये याच्यासारखी समता कोणामध्ये कोणाला दिसते? हे सांगू तुम्हाला, आज समाजामध्ये शांतता आणि समता केवळ केवळ आणि केवळ वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारामुळे. कोणामुळे? का? वारकरी संप्रदाय संत विचार म्हणजे तुम्हाला माणूस बनवण्याचं विचारपीठ. भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. ऐका, त्या आमच्या सोयराबाई महाराज काय अभंग रचना करतात. त्यांचा अभंग किशोरताई आमोणकरांनी गायला, आम्हाला वाटत तो त्यांचाच आहे. रचना कोणाची आहे? सोयराबाई महाराजांची. अवघा रंग एक झाला, एक झाला, एक झाला, एक झाला ना. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला रंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. अवघा सर्व रंग एकत्र झालाय, पांडुरंगाच्या रंगामध्ये मिश्र झालेला आहे. म्हणून आमच्या संप्रदायामध्ये विचार सांगितला जातो, अरे तुम्ही केवळ देवालाच देव म्हणायचं नाहीये, तो या ज्या जगतामध्ये जो जीव आणि जीव घटक आहे ना, त्या प्रत्येक जीवावरती नाही तुम्हाला निर्जीव गोष्टीवरती प्रेम करता आलं पाहिजे. हा आमचा संत विचार आहे. ऐका, आणि तुकोबर आहे पांडुरंगासमोर उभे राहतात. थोडा आवाज वाढवा दादा, थोडा आवाज वाढवा याचा मॉनिटरचा. पांडुरंगासमोर उभे राहतात आणि पांडुरंगाकडे पाहतात. काय? मागण्याची आस आहे, मागण्याची आस आहे, चिंतेला रोखले मनोरथ, चिंतेला रोखले मनोरथ. मागण्याची
काय प्रमाणे मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. ऐका तुकोबराया तुमच्या सेवेचं ऋण आहे. मागा मागा काहीतरी. ए देवा माझ्या वडिलांची परंपरा काय. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. 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 तुझी चरण सेवा. काय वाजवा? हा, हा, हा. तुझी चरण सेवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखीला दारवंता. पारणे राखीला माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. देवा ऐका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. हा आणि तुला माहित नाही का हे पहा तुकोबर आहे काहीतरी मागा हो. मला सांगा आपल्याला कधी भैरवनाथ म्हणले का तुम्ही काहीतरी मागा. आ काही तुम्हाला विचारलं तू कसं आहेस. देवाने विचारलं का आणि कधी म्हणलं का काहीतरी मागा. तू म्हणतच ना आम्हाला कधी आमचीच यादी तयार असती. बरं काय मागतो आम्ही. तुकाराम म्हणतात अरे जे सरत नाही ना असं मागावं. सरे ऐसे ती ज्याचे दान त्याचे कोण उपकार. काय प्रमाणे जे सरत असं मागू नये. जे सरत नाही ते मागव. अविनाशी धन परमार्थ. ऐकताय ना तुम्ही. आपण काय म्हणतो वाढावे संतात आणि गृही व्हावे धनधान्य. मला सांगा कोणा संसार पूर्ण झाला हो. काहीतरी म्हणा ना काहीतरी म्हणा. आता पास झालं पुरेपुऱ्या संसार कर्म बळीवंत दुस्तर राहुने दिसतील गटांगळ्या खाते तरी म्हणतो नाही नाही ते शेताचं काय होईल. एक सांगू तुम्हाला संसाराला पूर आला पाहिजे पण तो पूर ओसरला पण पाहिजे. कारण जर पूर ओसरला नाही तर जनजीवन विस्कळीत करतो. रे ना प्रपंच ओसरो प्रपंच ओसरो पाय
सांगू तुम्हाला, सगळ्यांना सूर नाही भेटत. काही लोकांचा अलंकार झालाय, संगीत अलंकार, पण सूर लागत. निर्गुण आणि निर्विकार सूर मिळायला भाग्य लागतं आणि कृपा लागते. सोपं नाही. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ. तुका प्रेमे नाचे गाय, गाणी आत विरोणी जाय. ऐका, म्हणून मिळालाय ना सूर, ज्याला सूर मिळाला त्याला ईश्वर मिळाला. महाराज ताकद आहे त्याच्यामध्ये, पाऊस पाडण्याची क्षमता त्या सुरांमध्ये. ना त्याच्यामध्ये बदल काय केला होता रे. ऐकता ऐकता म्हणून प्रपंच चित्त तुझे ऐसे करी का पांडुरंगा शुद्ध रंग आवे. तुको बरा मागाव काही वडिलांचे रीत जाणत असो, काही मागणे हे अमानुचित. वडिलांचे रीत जाणत असो. तुकोबरा म्हणतात, जीवनामध्ये मागणारा माणूस कोणालाच आवडत. मला सांगा, काम करणारा बैल घरामध्ये ठेवतो का बशा ठेवतो? तुम्ही शेतकऱ्याचे पोर आहे ना, तुम्हाला माहित नाही बैल? तुम्हाला माहिती आहे का बैल? काय काय मावल्यांनी जर नवऱ्याला बैल म्हणायचं असेल ना, त्यांची भाषा सांगतो. तर तात्या आले घरात, तात्या अहो ते आमचं काय लय धडे व्हायतावा, ते काय कास रांगा लावून घेतला तर मग कास राखून अंगा लावून घेतं. तात्या अहो ते काय तासात चालतंय काय? काय म्हणायचं असतं बनवऱ्याला, कळतंय ना? तासात कोण चालतो? त्यांची भाषा तुम्हाला नाही कळायची लवकर. आपलं कसं बघितलं माहिती आहे का, लेकीला सांगायचं नवऱ्याला कुठं ठेव, कुठं कुठं मोठे करलो दुनिया. आणि पोऱ्याचं लग्न झालं, पोरगा 4-2 गोष्टी बायकोच्या ऐकायला लागला. रखमाबाई, ए रखमाबाई, आमचा पापे आहे ना, बायकोचा बैल झाला. बरं, तुमची सून पण कोणीतरी काय, कोणाची तरी तिच्या आईने पण काहीतरी शिकवलं. सुनानो ऐका, सुना जरा सुना, तुम्ही एक दिवस सासू होणार आहे. सासूनो ऐका, तुम्ही एक दिवस सून होता. हे कालचक्र आणि कालाचा विमा ज्या कुटुंबातल्या सासू सुनांना कळालं ना, ती कधी दुःखी होत नाहीत. जी आसू आणते ती सासू नाही, जी आसू आणते ती सासू. तुकाराम म्हणतो, रात्रीचा दिवस कर, दिवसाची रात्र कर, पण कोणापुढे हात पसरू नको. का हात पसरी जिने धीक ज्याचे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे भिक्षापत्र अवलंबने जळो जिने लाजीरवाणे आयशियाची नारायणे. सर्वथा एक सांगू पोरांनो, आज आमची पोरं म्हणतात माय बापाने काही नाही केलं, माय बापाने काही नाही केलं, माय आईने काही कमवून नाही ठेवलं. अरे तू आईने बापाने तुला जन्म दिला. एक सांगू तुम्हाला, तुम्ही गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलात, तुमचा दोष नाही. पण गरीब कुटुंबात जन्माला येऊन जर तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तुमचा दोष आहे. ऐकलं ना? अजिबात नाही. मलाही फुलण्याचा अधिकार आहे. माझा एक मित्र आहे, पायापासून इथून कमरेपासून पाय काम करत नाही, पांगळा आहे. पण त्याने विचार नाही केला मी पायात पांगळा आहे. त्याने विचार केला, अरे मी पण माझं अस्तित्व घडू शकतो. त्याच्या बारकाई वाहून त्याला खांद्यावर घेतलं, कॉलेजमध्ये घेऊन गेला, सेट नीटची परीक्षा पास झाला. आज तोच माणूस जळगावमध्ये एका लॉ कॉलेजला शिकवतो. आणि तो एवढा विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत ते, की त्यांचे विद्यार्थी त्यांना कडेवर घेतात आणि खुर्चीवर नेऊन ठेवतात. मी त्यांना म्हणलं, बुवा तुमच्या मनाला कधी असं विचारण्यास शिवला की आपण पांगळे? मला महाराज, मी जरी पायामध्ये पांगळा असलो पण मेंदूमध्ये पांगळा नाही आहे. मेंदूचं पांगळे पण आपण घालवलं पाहिजे. बरं, ऐकताय तुम्ही? का बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे का केशवराज काय अशक्य असा देते साध्य करिता असायास कारण अभ्यास तुका म्हणे. ऐका पोरांनो, ज्या ज्या लोकांनी आम्हाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये टाळलं, ज्या ज्या लोकांनी आपल्याला वाईट परिस्थितीमध्ये
आपली अवहेलना केली, आपली बदनामी केली, आपली नालस्ती केली, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. भुंक तिथे द्यावी भुंको, आपण नाही त्यांचे शिको. भाविकांनी दुर्जनाचे काहीच मानू नये साचे. तुका म्हणे असे जन नाही कान तय ठाई. एवढे मोठे व्हा ना जीवनामध्ये, ज्यांनी ज्यांनी टाळले ना त्यांनी पण तुमच्या कर्तृत्वासाठी, तुमच्या व्यक्तित्वासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. एवढं मोठं झालं पाहिजे आयुष्यात. काय शक्य जगामध्ये, काय शक्य नाही. ऐका, तुकोरा म्हणतात संकोचनी कार्य झालाशी लहान, घेई या पोषण ब्रह्मांडाचे. अरे तू ब्रह्मांडाचं पोषण करू शकतोस, स्वतःला लहान का समजतोस? अजिबात लहान समजू नकोस. ज्या माणसाचा विचार मोठा असतो त्या माणसाचा त्याग मोठा होतो आणि ती माणसं जग जिंकतात. ही ताकद आपल्यामध्ये. तुकोरा म्हणतात किती जरी वाईट परिस्थिती आली तरी आत्महत्या करायची नाही. आमचे आजोबा मला सांगायचे वाक्य, ए पोऱ्या, आपलं जर घर पडायला आलंय आणि घराच्या दगडी लोकांच्या तुला फेकून मारल्या, त्या दगडी झेलायच्या आणि पुन्हा घर बांधायचं. एवढी ताकद तुझ्यामध्ये असली पाहिजे. ही ताकद असते महाराज, ही ताकद असते. का काय शक्य नाही. काळाच्या उतरात काय लपले कोणाला माहित नाहीये. नेम नाही लाभ आणि अवचित घडते दोन्ही विचारावे म्हणी, पाहिजे ते प्रयोजावे. उचिताचा काळ साधावा युक्तिबळ, आपुले सकाळ प्रसंगी ते पाहिजे. म्हणतो तुकोबराय म्हणतात किती वाईट परिस्थिती उद्या पण आत्महत्या करू नका. न लगे देवा जीव सहजची जाणार, मरण जो मागे तो काढवाचा बाळ. काय प्रमाणे पोरांनो आत्महत्या करायची. आमची पोरं आता मोबाईल नाही दिला मग काय करतात? आमच्या मित्राची पोरगी 15वीला पोरगी, त्या पोरीने एका मोठ्या अभिनेत्याची मुलाखत घेतली. एकुलत्या एका पोरीवरती त्या बापाने ऑपरेशन करावं. त्या पोरीने काहीच कमी पडून दिलं, पोरीला सगळं काही दिलं. पोरीला 10,000 रुपयाचा ड्रेस, बाप फक्त 1,000 रुपयाचा ड्रेस. पोरीच्या ड्रेसला एक छत्र पिडलं तर बापाच्या हृदयाला हजारो छत्र पडायची. त्याने एका पोरीवरती ऑपरेशन केलं. पोरगी 15वीला गेली आणि एका मोठ्या अभिनेत्याच्या पोरी 10 वाजता जेवण होतं, 11 वाजता प्रत्येकाच्या बेडरूममध्ये जातो. ती रात्रीच्या 2 वाजता पोरगी उठते आणि 3ऱ्या मजल्यावरून उडी मारते. कुठं चाललोय आपण? अरे काय होतं मावळ्यांकडे? फक्त फाटकी लंगोटी आणि पागोटे होतं, पण स्वराज्य निर्माण केलं. हे आमचा वारसा आहे. ऐकताय तुम्ही? काय होतं आमच्याकडं? काही नव्हतं. अरे तुमच्याकडे तोफगोळ्या असतील, पण आम्ही आमच्या सह्याद्रीचा दगड घेऊ आणि तुमच्या मस्तकात मारू आणि तुम्हाला नेस्तनाबूत करू. हा आमचा वारसा. हा वारसा आम्ही जपला पाहिजे, टिकवला पाहिजे. ज्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घेतलं आणि तुमची माती भडकवली, त्यांची पोरं अमेरिकेमध्ये आहेत, लंडनमध्ये आहेत आणि तुम्ही जेलमध्ये जाऊ नका. माथा भडकवणाऱ्यापासून वाचायचं असेल तर गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय झोपू नका. तुमचा माथा कोणी भडकवणार नाही. ऐकताय तुम्ही? ऐका. तरुणांना मी सांगत असतो, तरुणांनो, कोणाचाही समर्थक किंवा विरोधक होण्याआधी अभ्यासक आणि चिकित्सक व्हा. तुमचा हात कोणी पकडणार नाही. आईवडील माफ करतात, संत माफ करतात, देव माफ करतो, पण कधी वेळ माफ करत नाही. तुकोबारांचा देवा काहीच मागत नाही. मी काही न मागे कोणाशी तोची आवड आहे. देवाशी म्हणसी काही मागा, ह्याची देगा पांडुरंगा, काय द्या अभंगाचं पहिले हेची दान देगा देवा, काय थोडा हेची दान काय देगा देवा, हेची दान 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 देगा देवा. तुझा विसरण भावा, तुझा विसरण भावा, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी, तुझा विसरण
वा वा टाळी जरा जोरात वाजवा हा जोरात वाजवा टाळी एकदा झोप जाईल हा संतांचा शिंकेचा आंबाई खोकला एवढाच वेळ वाया गेला आणि तुमचा आणि माझा भक्त म्हाताऱ्या माणसाने बिंदास पाय लांब करा काय अडचण आहे सुटे तुम्हाला काय काळजी करू नका बिंदास पाय लांब करा तुम्ही कानपूर लाईन चालू आहे ना ऐका 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 वयाच्या पुढे काय माणसाचं तेव्हा काय वयाच्या पुढे काय तुम्ही झोपले काय हे ताट सगळ्यांनी ताट बसायचं ताट हा लक्षात ठेवा 1.25 तास टाइम झालाय आता ऐकता ना अशोक काका ऐका ऐका हे चेदान देगा देवा तुझा विसर होऊ देऊ नको आमचं कसं माहितीये का सप्ताहाला आला अरा 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 असं काय त्याच्यामध्ये वैराग्य संचारते सकाळी पहाटे उठते काकडं करते पारायण करते हरिपाठ करते भजन करते रात्रभर जागते जेव्हा का काला झाला बुवा गेला मग कोण जागृत होतं त्याच्यामधला अहो दुर्योधन पण फिका पडेल केवळ 1 दिवसाचं भजन करून चालणार नाही विसरली तया थोर झाली हानी पचतीला खाणी ऐका एक क्षण एक निराळी नगमे घडी तुकोरांचा देवा हा विसरतो न पडावा माझा देवा ऐका का देवा कधी कधी म्हणतात हे शिदानंद देगा देवा तुझा कधी कधी म्हणतात विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी देवा तुझं नामस्मरण कायम का गुण गाईना आवडी गुण गाईना आवडी गुण गाईना देवा तुझा गुण का गाईल कारण तू आम्हाला जीवदान दिलं जेने हा जीव दिला दान जेने हा जीव दिला दान
हा जीव दिला दान दयाचे करी दयाचे जगत टाळी टाळी जोरात ए शिरवलीकर टाळी टाळी नाचलं पाहिजे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीपाला ओ जगे ज्ञानदीपाला ओ जगे ज्ञानदीपाला ओ जगे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीपाला ओ जगे ज्ञानदीपाला ओ जगे ज्ञानदीपाला ओ जगे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीपाला ओ जगे ज्ञानदीपाला ओ जगे ज्ञानदीपाला ओ जगे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीपाला ओ जगे ज्ञानदीपाला ओ जगे ज्ञानदीपाला ओ जगे कुठं नाचायचं कुठं कीर्तनात कीर्तनात काय सदावा तिथं कार्यक्रम आहे ना 10:01 सुरू होऊ दे कोणी म्हणतं का हा चालू चालू कर चालू कर चालू कर आणि कोणी म्हणतं का संपव 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 नाही म्हणतं हा दोन जरा गाणं हो जरा तिथं कोणी तक्रार करतं का तिथं लय पुढे रामनवमी शिवजयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती नुसतं नाचायचाच कार्यक्रम सुरू आहे प्रभू रामचंद्र पुढं किशोर असल म्हणी
जे प्रभू रामचंद्र एक कोष्टी एक पत्नी एक बाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पुढे कसली बंगाणी लावतो तोंडामध्ये माला इकडे नका नाही नाही कंट्रोल आहे आपल्यावर तोंडामध्ये माव आहे म्हणतात छावा जय शिवराज जय शंभूराजे आणि तोंडामध्ये काय आहे? महाराज कुठे जायचं मला शिरवलेलं नाही बरोबर काय केलं नाही का तू मावा खातोय आणि छावा म्हणतोय आमच्या शिवाजी महाराजांनी कधी व्यसन केलं नाही मावळे नाही करून दिलं नाही ज्या दिवशी आमचा तरुण कोणतंही व्यसन न करता शिवजयंती नाचून नाही तर शिवचरित्र वाचून आणि वाटून साजरी करणार ती खरी शिवजयंती ऐका कारण आम्हाला केवळ केवळ आणि केवळ नाचणारी पिढी नाही तर पुस्तकं वाचणारी पिढी निर्माण करायची ऐका भगिनींनो नामदेव महाराजांनी कीर्तन करावं देवाने नाचावं आम्ही कीर्तन करावं लोकांनी सारखं काढलं बघावं एक जण मला सारखा बरं मा माणूस तासा मी जरा चिकित्सक आहे मानव दत्त आहे आणि मग पाहिलं गाड्याकडं ज्याचं गाड्याला बंद आहे तेच मला वेळ दाखवते समाजात असंच आहे एक अभंग पाठ आहे ते म्हणते मा अभंग तू चोरला होय अभंग उन्हाचा आहे काय काय 50 पर्यंत सगळं काय करतात 51ला टोपी घालायची पंचा टाकायचा लगेच पुढारी संप्रदायाचा जरा वर्ष घालव संप्रदायामध्ये तुमचं वय विचारत नाही संप्रदाय तुमचा गणवेश विचारत नाही संप्रदाय तुमच्या सद्गुणांची पूजा करतो ऐकता ना व्यसन नाही बोल अवघण दुशीले एखादा तरुण येत असेल बरमुड्यावर येऊ द्या त्याला जीन्सवर येऊ द्या पण त्याला कधी संप्रदाय येण्यामध्ये रोखू नका त्याला कळू द्या पांढरी कपडे घातली की चांगलं दिसतंय तुम्ही पहिल्यांदाच आलाच म्हणतोय टाळ नीट वाजव भजन असं करता टाळ असाच वाजव आणि टोपीच का नाही घातली धोतराच का नाही घातलं ते म्हणते बाबा तू टाळ आणि तू भजन राहू दे मी चालू नाचाय ऐका कोणी शिकवून येत नाही त्याला येऊ द्या सांगू तुम्हाला का त्याला समजून घ्या कारण आजची तरुणाई उद्याच्या राष्ट्राचं भविष्य असतंय म्हणून आमची पोरं IT मध्ये गेली पाहिजेत आणि ITत कीर्तनाला पण आली पाहिजेत ज्या दिवशी आमचा तरुण विमानाने कीर्तनाला जाईल आजचं कीर्तन ऑस्ट्रेलियाला उद्याचं कीर्तन इंग्लंडला कारण आज आम्हाला इंग्रजी येणं कंपल्सरी आहे काही लोक म्हणले इंग्रजी शिकू नका आणि तुमची पोरं काय विदाऊट इंग्रजी शिकल्याशिवाय इंग्लंडला फॉरेनला गेली काय पोरांनो इंग्रजी भाषा आलीच पाहिजे का ती कशाची भाषा आहे आजच्या मराठी तर आम्ही टिकवलीच पाहिजे पण त्याचबरोबर आम्हाला इंग्रजी पण बोलता आलं पाहिजे मराठीचा आम्हाला निश्चितपणे अभिमान आहे आणि असलाच पाहिजे ऐका नाचलं पाहिजे नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचा हा नाचता नाचता देवाचा गळला पितांबर साऊथ वाई देवाचा बोले कबीर नामदेव कीर्तन करी देव नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग करी पुढे देव नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग भगिनींनो तुमच्यात अंगात येते त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे ज्या दिवशी तुमच्या अंगामध्ये जनाई सोयराई मुक्ताई मासाहेब जिजाऊ सावित्रीमाई आलेदेव होळकर हे येतील ना त्या दिवशी प्रगतीपासून तुम्हाला कोणी रोखणार नाही
ऐकताय का? हा, तुकोरा म्हणे तयाचे स्वाधीन दैवते असती तरी का मरती पोरे त्यांची. ऐका भगिनींनो, कधी कधी येणार आहे. ऐका तुम्ही त्यांच्या कीर्तनामध्ये देऊन असला. आमच्या कीर्तनामध्ये माणसं झोपतात. ही कीर्तनाची ताकद आहे महाराज. सुटलं तर सुटलं होता, काय अडचण नाही. सुटलं तर सुटलं, खाली वासायचं आणि खावायचं. हा, ऐका काय घ्यायला असेल दोतर सुटंग काय नाही, दोतर सुटंग गाठ ठेवून नाही भरोसा ना. ऐका ऐका भगिनींनो, हा तुम्ही माझ्या मागं म्हणायचं आहे. बरं महिला मंडळ फार शेवटच्या तिकडच्या बरं का. तुम्ही काय झोपला काय? IPL संपली. हा, नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे पांडुरंग. तुम्ही म्हणा मागं महिला, हा म्हणा. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. टाळी सगळ्यांनी एका तालात वाजवा. आता सई बाई गवा जात्याला नाही पाळू. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. आमचं काय काय तिकडचे बघितले काय हा म्हणा तुम्ही. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. देवा देवा काय देवा 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 काय ते तुमच्या आवडीचं म्हणा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत. टाळी. ओ व्यागाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओ व्यागाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. जो भला डोक्याला. ओ व्यागाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. 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 झोप लागली जनाबाई महाराजांची. तुम्ही याच्या सारखा सर्वांचा झोप लागली. ऐका ऐका हा मावळ्यांना सांगतो तुम्हाला. पिढी जर वाचवायचं असेल ना, तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी वाचा. आणि तुमच्या पोराला एक बदल करायचा गरज आहे. तुम्ही मोबाईल घेतला, तुमचा पोरगा मोबाईल घेईल. तुम्ही गाथा ज्ञानेश्वरी घ्या. तुमच्या पोराला गाथा आणि ज्ञानेश्वरी घ्यावीच लागेल. कारण पोरं आपलं ऐकत नसतात, आपलं अनुकरण करत असतात. सर्वांनी एकदा हां एक फक्त प्रमाण घेतो. आणि गुण फार महत्वाचे महाराज. गायीनं गुणता याचे. ऐका ऐका तुकोरा म्हणतात तुम्ही कोणत्या जाती जन्माला आलात, कोणत्या धर्मात जन्माला, कोणत्या प्रांतात जन्माला आलात हे महत्वाचं नसतं. तुमचं मोठेपण तुमच्या जातीवर, धर्मावर, या बाह्य गोष्टीवर अवलंबून असतं. तुमच्या हृदयातल्या निष्कपट सच्च्या वृत्तीवर अवलंबून असतं. गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण यातिशी कारण नाही. तेव्हा ऐक, तुमचं मोठेपण जात आणि धर्म याच्यावर अवलंबून असतं. माणसाचं मोठेपण त्याच्या निष्कपट निष्कलंक वृत्तीवर अवलंबून असतं. विठ्ठल ऐका ऐका हा म्हणून गुण गाये नावळी
हिची माझी सर्व स्वराने एकदा भजन करा. विठोबा रखमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी 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 हरि जय जय हरि 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 जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरि जय जय हरि जय हरि जय हरि 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 जय 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 जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हवा 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 हिची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई नावडी ह्याची माझी. काय झालं माहितीये का, मला जरा सेवाप्रमाणे करायची सवय. फक्त सप्ताह कमिटी गायकांना अजिबात नाराज करू नका बरं का. बाहेर ठिकाणी लय पैसा आपण खर्च करतो पण काय करणार, काय आला पाहिजे एवढं. हा खेळ नव्हे म्हणून मेळ जमविला उदक अग्नी धान्य घडे झाले पाक एकावीने एक कामाने. मी सांगत असतो या कलाकारांना पण तेवढीच किंमत आहे. कारण हे जर नसतील आणि तुम्ही जर नसाल तर कीर्तनकार काय करणार आहे. मीच आपल्या याचं माझं कीर्तन करायचं का. ऐका 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 एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. सांगू तुम्हाला आज तुमची खरी कसोटी. आणि जे जे इथं एवढ्या उशिरा कीर्तनाला थांबलेत त्यांचं श्री भैरवनाथ महाराज हा क्षेत्रपाळ आहे त्याचं लक्ष आहे सगळ्यांकडं. अवघा क्षेत्रपाळ पुजावा. ऐका किती वाजले बाबा, किती वाजले? 12:30. 12:30 वाजले बरं. ऐका आणि तुम्ही क्षेत्रपाळात ऐका त्याचं लक्ष आहे. जे इथं थांबले ना त्यांचं कल्याणच आणि जे गेले त्यांचं पण कल्याणच. कोण गाय नावडी हिच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा लगे मुक्ती धन संपदा लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग संत संग देई सदा संत संत संग देई सदा संत संग देई सदा गुण गायला आवडे गुण गायला आवडे प्रशांत भाऊ काय माहितीये का, मी काय लिहिलं आमचं नाही, हे डोंगर पलीकडे केला माझं गाव घडलेच. पण आपलं आपल्याला जर रुचत नाही ह्याच आवाजाचे जर बोल्ड तुम्ही फोन केला ना तिकडं विदर्भामध्ये वगैरे तर 50,000 द्या. कळतंय ना.
पण आपल्या माणसाला पण जो मागत नाही ना त्याला अजिबात कमी करायचं नाही, उलट जास्त द्यायचं. कारण त्याने आहे ना केलेली सेवा तुकोबाराच्या चरणीच अर्पण केलेली असते. पण जो मागत नाही त्याला मारायचं नाही, जो लुबाडतो त्याला बोलवायचं नाही. ही समाजाची नैतिक जबाबदारी आहे. काय हा काय महाराज बघा ना तुम्ही, काय असतं वेगळं? दुसरं कोण काय देऊ बा करतो का कोणी? हा कळण कमिटी कुठे गेली कमिटीवाले? हा आता बघा जरा थोडंसं जरा ऐका. म्हणून लगे मुक्ती धन संपदा आणि संपदा किंवा धनसंपदा संत संग दे सदा. साधन संपत्ती हेची माझे धन सकळ चरण विठोबाचे. ऐका भगिनींनो, आता आहे ना इकडे लक्ष द्या. आता पोरांची लग्न जमत, पोरांची लग्न मुक्ती बिक्ती नको. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीचे मोक्ष सुका हानोला था. आम्हाला मोक्ष भिक्षा नको बाबा. का देवा ऐक हे मज नको रे मोती तया इच्छा हे चिदान आगले हे चिदान हे चिदान हे ची सुख या वैष्णवांचे दे दे सावळे परब्रह्म हारे मनी मन राणे वा घर केले काय करू सये सावळे गोवी. ऐका वेळ मला काय मला माझे ना जरा लय आता काय म्हणायचं ते म्हणा. रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवल ते आम्हाला फोन भक्ती पुढे नको आम्हाला. हे अजिबात मुक्ती भेटती काय नको. काही लोक म्हणतात मुक्तीसाठी पण अजिबात नाही. भक्तीच्या उत्कर्षे नाही मुक्तीचे ते पिसे. आम्हाला वेळ नाहीये, नाही आम्हापाशी मोक्षाचे गाठोळे. हा काय मुखी नाम हाती मोक्ष सावता महाराज म्हणतात सो कारण व्हावे रथ मोक्ष मिळे हातोहात पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे. ऐका ऐका ऐका. म्हणून मुक्ती धन संपदा. आता आहे ना काही काही कार्यकर्त्यांचं लग्नच होत नाही. नाडी एक आहे गण एक आहे. नाडी एक आहे लय गणगणे बाबा. पूर्वीच्या बाबांची लग्न झाली, नाडी पत्रिका पण झाली. कशी झाली बाबा? पत्रिका पाहिली होती कायची पत्रिका? जेव्हा अंतरपाठ बाजूला व्हायचं तेव्हा कळायचं हे माझं नशीब होई. ऐका 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 ऐका. पण ते गोड करून घेतलं ना. आमचा मेवना वकील आहे म्हणला दाजी सगळ्यात जास्त केसेस घटस्फोटाचे आहेत, लग्न जबाबदारी नाही राहिली आता. हां मी पण कमवते आणि तू पण कमवते, तू माझं ऐक आणि मी तुझं. ऐका ऐका बाबा, तुकोबारीन प्रमाण दिले पोरगी द्यायची असेल तर काय बघा. एक सांगू तुम्हाला या जगात कोणाचंच भविष्य कोणाला माहिती नाही. ऐका माहिती ज्यांना भविष्य कळतं सांगायचं होतं तळी होणारे सांगायचं होतं ना. का सांगो जाणते शकून भूत भविष्य वर्तमान त्यांचा आमाशी कंटाळा पाहो. हा नावडती डोळा. ऐका का तुकोबारे ते पुढे म्हणतात भूत भविष्य कळो यावे वर्तमान येतो भाग्य येण्याची जोडे. ऐका ऐका. नाडी एके गण एके. आमच्या भागामध्ये गुरुजी आहेत, त्यांचं लग्न 1975 साली झालं. तेव्हा त्यांनी काय पत्रिका पाहिली नाही. 2015 साली त्याच्या पोराचं लग्न आलं. ते बायकोला म्हणले अगं आपण जरा आपली पत्रिका पाहू. त्यांची नाडी एके गण एके रक्तगट एके. तरी पण किती पोरं झाली? किती? 4. त्यांना काय झालं का आता नवऱ्याला पोरगी पासे नवरीला पोरगा पासे. आज एक लक्ष दे. नवऱ्याला पोरगा पासे पोरगी पासे नवरीला पोरगा पासे सगळं काही आहे. माझा मित्र तर 16 वेळा लग्न मोडलंय. हितली केस इथपर्यंत आली. मला महाराज
सगळं काही चांगलं आहे, मी माळकरी 1,00,000 रुपये पगार आहे, पण नाडी एक आहे आणि गण एक आहे. माय बायकोची पण नाडी एक आहे, गण एक आहे, पण काय गण गण. काही काही लोकांचे मामा 32 गुण आहे, पण कायम 36. सांगू तुम्हाला महेश महाराज, ऐका, ज्या वेळेस आईच्या गर्भात असताना जीवाने पहिल्यांदा प्रवेश केला ती आमची डेट ऑफ बर्थ आहे. ती आईलाही माहीत नाही, बापालाही माहीत नाही. ऐका ऐका ऐका. आणि आम्हाला कोणत्याही भविष्य करायची गरज नाही, कारण ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे आणि सकल वारकरी संत आमचं भविष्य आहे. ऐका तुम्ही? वा त्याचा गाठ्यावर भरोसा आहे, त्याला कुठं जायची गरज नाही. तुकोबा म्हणतात पोरगी द्यायची काय बघा. मी म्हटलं जर पत्रिका वाहून लग्न होतात तर घटस्फोट का होतात, का घटस्फोट होतात. ऐका, तुकोबा म्हणले पोरगी द्यायची असेल तर पोराची आरोग्य कुंडली पहा, पोराची उत्पन्न कुंडली पहा, पोराची आचरण कुंडली पहा, पोराची व्यवहार कुंडली पहा, पोराची संगती कुंडली पहा. या 5 कुंडल्या पाहिल्या तर तुम्हाला जन्म कुंडली पाहायची गरज नाही. काय बघा, पोराचं कुळ आणि पोराचं कर्म बघा. कारण पोरीसाठी किती पैसे खर्च केले म्हणून पोरगी सुखात नसते. ज्या दिवशी आपला समाज पोरीच्या लग्नापेक्षा दुप्पट खर्च पोरीच्या शिक्षणासाठी करेल ना, तो दिवस क्रांतीचा ठरेल. वा कारण कोणती परिस्थिती कधी उद्भवेल. जर एखादा अपघात झाला आणि तिचा जोडीदार तिला सोडून गेला आणि ती जर अर्थसाक्षर असेल, कमावती असेल, तर माहेर आणि सासरमाई तिचा स्वाभिमान जिवंत राहील. आमच्या समाजाने विचार करणं काळाची गरज आहे. ऐका भगिनींनो, त्या पोराचं आर्थिक बळ केवळ पाहू नका, त्या पोराचं नैतिक बळ पहा, त्या पोराचे कर्म पहा आणि कुळ पहा. का रे तेथे कुळ कर्म शोधण्या. ऐका काय पहा, द्रव्य आणि ज्ञाने ते कुळ कर्म शोधण्या. कुळ आणि कर्म पहा, पोरगी द्या. पोरगी कधी दुःखात राहणार नाही. पण आजही आम्ही तुकोबराई ज्ञानोबराईचं ऐकत नाही म्हणून वाटोळ आहे. विठाला लगे मुक्ती परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावाय जातं ते उपाय लाभाचे. तुका म्हणे गर्भवासी भैरवी म्हणा शेवटी सुखे घाला व्यामासी. काही लोक म्हणतात गर्भवास नको बाबा. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. ऐका, तुकोबरा म्हणतात मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. आमाविष्टाचा सुलभ होतो न काकुलती गर्भवासासाठी न धरी पोटी भय काही उपजोनी मरे. परी हेची वाटे बरे, मी पुन्हा येईन, मी पुन्हा जन्म घेईन, मी पुन्हा येईन. पण कशाला येईन? हरिभक्ती करायला येईन. आणि ऐका बघितलं शेवटचा मुद्दा. आता स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. इको कमी करा, आवाज द्या थोडा. आपलं काय झालं माहिती का, पैसे घ्यायचे कायचे, कायचे पैसे घ्यायचे, कायचे मतदानाचे. पैसे घेतले, खड्डा पाडला, मनका मोडला, कोणी आजारी पडला, किती घेता पैसे मतदानाचे? 5,000. किती? 5,000. ऐका जरा हिशोब. आपलं काय झालं माहिती आहे का, वाटो याच्यामुळे झाले नुसता पैसा 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 पैसा. दूरदृष्टी नाही आपल्याकडे, कसं नेतृत्व असावं. ऐका, 5,000 रुपये घेताय, 365 दिवस एका वर्षाचे, गुणिले 5 वर्ष, 1825 दिवस महाराज. किती किती? 1825 दिवस. 5,000 भागिले 1825 दिवस, 2 रुपये 74 पैसे एका दिवसाची किंमत. 10,000 घेतले, 5.5 रुपये एका दिवसाची चहा तरी भेटतो का? 5.5 रुपयाला चहा भेटतो का? चहाही मिळत नाही. अशा किमतीमध्ये आपण स्वतःला विकतो. विचार करायची गरज आहे. ऐका, तुकोबा म्हणता आपला पुढारी कोण आहे याला महत्व आहे, आपला म्होरक्या कोण आहे याला महत्व आहे. जो कोणी आपला पुढारी आहे, वाटदावी त्याच्या पुण्या नाही पार होते उपकार अगणित. वाटदावी त्याशी न लगे रुसावे, अतिथय जीवे नाशी पावे. जया श्री कारभार बुद्धी सार तयाची, वर्ते तैसे वर्ते जन बहुता गुण एकाचा. ज्याच्या डोक्यावरती कारभार आहे त्याची बुद्धी विवेकी पाहिजे, सार पाहिजे, चांगली पाहिजे. कारण तो ज्या मार्गावर जातो त्या मार्गावर कोण येतो?
समाज येतो. म्हणून ऐका भगिनींनो, माणूस जीवाभावाचा की जीवाचा भाव करणारा निवडलाय याच्यावर बरंचसं काही अवलंबून आहे. ऐकतंय ना? आणि आज संकल्प करायचा आहे, कोणाचे पैसे घेणार नाही, अजिबात कोणाचे पैसे घेणार नाही. आम्हाला पैसे नको, आम्हाला विकास पाहिजे. ज्या दिवशी न विकलेला मतदार तयार होईल त्या दिवशी न विकलेला नेता तयार होईल, आणि ज्या दिवशी पैसे न देणारा नेता तयार होईल त्याच दिवशी न विकलेला मतदार तयार होईल. ना? तुम्हाला काय घ्यायचे का पैसे? घ्या मग, जाऊ दे बरं, मला काय करायचे. पण आपण ठरवलं पाहिजे, मत विकणार, मत हे दान आहे, मतदार राजा आहे, भिकारी ज्यांना घ्यायचं त्यांनी घ्या आणि करा वाटोळ गावातून. ऐका, हां, अजिबात कोणाचे पैसे घ्यायचे नाही. हां, मग पुन्हा एकदा सर्वांचे नतमस्तक होतो. माझी वेळ संपलेली आहे. जवळजवळ 1.5-2 तास मी ओव्हर टाईम केलेला आहे बरं का. सप्ताह कमिटी, पानसरे मामा, अशोक काका, जरा गायकांचा पण विचार करा, महाराजांचा पण विचार करा, आपला म्हणून कसा म्हणणं. हां 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 हे कोणतीच की जवळजवळ. ऐका, आता काय झालं माहिती आहे का, जागरण नाही, जागर झालं. ऐका आता काय झालं माहिती आहे का, जागरण बरोबर गोंधळ याला मुरळी पण आली, म्हातारं पण नसते. लय वाटवं झालंय महाराज, मूळ परंपरा बाजूला गेली. ऐका, तामशीवरती वाढत चाललेली आहे. तुका म्हणे गर्भवासे सुखे घालावे आम्हासी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. लोकांना वाटतं कीर्तन लय सोपं आहे ना. आज लोकांना वाटतं काय कीर्तन, महाराज आला मस्त पैकी आपलं, हां काय महाराजची मजा आहे. पण ऐका, गामाला का गामाचं आहे सगळं. ऐकताय ना तुम्ही? बघा असा टिप करतोय गाम. हां, आणि तो कोण आपुले केले आपुले खाय तुका वंदी त्याची पाय. काय आपुले केले आपुले खाय तुका म्हणे तो अमोल. काय शब्द आहे. ऐका मित्रांनो, स्वाभिमान कधी विकू नका. स्वाभिमानाने जगा. पेपर टाकणारा पोरगा, गाडी धुणारा पोरगा, हॉटेलमध्ये काम करणारा पोरगा आज तुमच्यासमोर बोलतोय. लय मोठा सापारा होता आजोबाचा, पण बरे झाले देवा निघाले दिवाळी, नाही तर मग काय कीर्तनकार. ऐकताय ना तुम्ही? हां, काय अवघड आहे जगामध्ये. आज 10-12 लाखाच्या गाडीमध्ये फिरतो तरी अजून काय ठरवत नाही. हां, लोक कमी करत नाही महाराज, आणि ज्याने मुद्दाहून कमी केलं त्याला म्हणजे रामकृष्ण विचार करतो. ऐका काय अडचण नाही. तुम्ही सर्वजण आहात, नका धरू कोणी राघोषणाचा म्हणे इथे बोलतो शुद्ध गुणाका चित्त पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नो हे अंगभूती नो हे हा उपदेश तुमचे बडबडिलो तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे जन्मोजन्मी तुका म्हणे जन्मोजन्मी तुका म्हणे. काय नव्हतं माझं महाराज तुकोबाराचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. साळुंकी म्हणजे बोलतो शिवानी शिकविता झाली वेगळा. माझं काही नव्हतं पण तुमच्यापर्यंत स्पष्ट बोललेलो आहे. कारण पुढील सुख्या निंबदेता भले बहुत वारिले होते दुःख पेपरमेंट आणि लेमनेच्या गोळ्याने आजाबारा होत नाही कडू गोळ्या खाव्या. आमचं कसं आहे काय म्हणता तुकाराम महाराज आणि हा वा 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 वा. सांगू तुम्हाला आज खरं बोलणाऱ्या कीर्तनकारांची गरज आहे. कारण सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानेले नाही बहुमता. तुम्ही वाक्य लिहिलंय तुमच्या एका टाळ्या वा तुकोबाराच्या त्या याच्यावर बघा लिहिलंय तुम्ही सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानेले नाही तुका म्हणे सत्य सांगो येऊ तर आगे येतील ते. मग त्याला मावळा असावं लागतं धारिष्ट असावं लागतं. म्हणून आज कीर्तन सेवेसाठी पुणे जिल्हा भूषण भक्ती गंधर्व हरिभक्त परम भरत मामा वाघ वारकरी चाल त्यांच्या तुम्ही एकदा ऐका परत एकदा कधीतरी बोलवा आणि वेळेत सुरू करा. आता आपला भाऊ आता म्हणून बरं आहे बाबा या गावचा भाचा गावचा पुतण्या म्हणून बरं आहे. दुसरा असं म्हणलं कारण जय विठ्ठल अकरालाच ऐकताय ना तुम्ही. हां वेळ पाळत चला कारण समय न कळे काय उपयोग आहे त्या वेळी
आणि आपले रायगड भूषण हरिभक्त प्रशांत महाराज दळवी दळवे. वा वा वा, काय सोरे महाराज, काय आवाज आहे. क्या दोन परत आमचे महेशजी महाराज राजेवडे तिकडं हरिपाठ करून आले. आमचे दुसरे महाराज काय नाव आहे? ज्ञानेश्वर भाऊ साळुंके. ज्ञानेश्वर महाराज साळुंके. साळुंके तुमच्या काय साळुंके म्हणतात ना. काय बाला बरा आहेस काय सगळा हां घोटाळा झाला सगळा आहे ना. लय भारी म्हणतात तिकडे, लय माणसं जीव लावतात. पाहिजे का अजून, पाहिजे का अजून. आता फुटायला आलं ना बाबा. काय प्रेम लोकांमध्ये काय का कोकणामध्ये करतात खरंच महाराज. आणि मी कोकणामध्ये फक्त ना प्रेमासाठी येतो बरं का. आणि लोक काहीच कमी पडून देत नाही. मला माहिती, मी त्या माझीला गेलो होतो. काय लोकांनी प्रेम केलं बुवा, काय माझ्या आता कल्पनेच्या पलीकडे दिलं लोकांनी. आणि सांगू तुम्हाला, जे वीर कीर्तनकार ज्यांची तळमळ आहे ना त्यांना कधी विसरू नका गाड्यानं. कारण तळमळ समाज परिवर्तन करते. बरोबर वा. म्हणून आमचे महाराज मंडळी सर्व आहेत बरं का. बाबा तुम्ही पण या वयात या, काय आनंद आहे. काय काय असं काही ना असं काय काय तरुण बरोबर का मामा कीर्तन राहिलं आताच तो पाय गेला. ऐका आमचे बच्चे कंपनी चौकदार बाबा राजदंड कुठे हा नाही नाही राजदंड आपला राजदंड हे ना असं राजदंड असतो मोठा. काठी आपला ठीक आहे ना, काय असू द्या. हां असं भगवंताची काठी आहे ना, त्याचा आवाज येत नाही. पण एकदा असा लागला ना फाटकारा लय जोरात लागतो बघा. ऐकताय ना तुम्ही. आपला जरा कॅमेरा आपल्याला वाटतं देव काय बघत नाही, पण त्याचा कॅमेरा कधीच वाप नाही आहे, कायम चालू येतो तुर्क्या. आणि आमचे हरिभक्तपारायण मृदंग विशारद ब्रह्मा महाराज लातूरकर जगविख्यात पखवाजवादक कृष्णदादा साळुंके यांच्याकडे ते शिकतात. आणि ते आज आले. दुसरे आमचे तबलापट्टू काय नाव महाराज? धीरज बडे. बडे का तुम्ही मराठी इकडचे काय इकडचं हां बडे तिकडे पण जास्त आहे ना. धीरज महाराज आणि धीर तो कॉर्न साई होतो नारायण. धीराची अंगी मोल तो गोरांतात. कशाच्या अंगामध्ये मोल असतात? धीराच्या अंगामध्ये मोल लपलेले असतात. पेटीवाले बाबा तुमचं कौतुक मला असं बरं वाटलं. जर समजा एखादं सूर नाही भेटत तर काय काय नुसते सारेगम पद्धतीचा सांगतो. अरे पण आरो त्याचा सागा पद्धतीचा आहे ना, सारेगम पद्धतीचा कशाचा ते मला आवडतं. बाबांसाठी टाळे वाजा वा 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 वा. आणि त्याला महत्वाचं ना ते काय काय बात आधी पेटी वाजवत नाही, बाता हा पकत्यात. काय काय पकवाज वाजवत नाही, पकवाज ऐका त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे महाराज. काय ते मृदंग तो म्हणला. मी जेव्हा आडवा झालो ना जमिनीला नम्र झालो तेव्हाच त्यातून धाई नेता निघायला लागले. पक्वा सांगतो नम्र व्हा. काय व्हा काय व्हा नम्र व्हा. माझे वडील आले, माझे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत मुगाव लक्ष्मणराव दोन्ही तुम्ही सगळंच मंडळ विनेकरी बाबा काय. आणि सांगतो मला पुढच्या वर्षी तरुण पोरा उभा करायचा एखादा गावातला एखादा आहे ना माळकरी उभा करायचा आणि त्याला नाही गावातला. आता आम्हाला सगळं आणावं लागते. महाराज तुम्ही टाळकरी आणा, तुम्हीच गायक आणा, तुम्ही जाता श्रोते मंडळी आणून घ्या पैसे. ऐकता ना काही दिवसांतर कावळा पण आम्हाला आणावं लागेल. या कावळा घेऊन आणि गा तुम्हीच टक्कल करा शेंड्या पण तुम्हीच. काय अवघड आहे महाराज. आमचे अशोक काका असतील, एकनाथ काका असतील, पानसरे मामा असतील, आमची ताई अश्विनी ताई सरपंच आहे. मला फार आनंद वाटला आज संप्रदायामुळे इथं येणं जाणं होते. आमचे सगळेच परिवार आहे. आणि तू आज इथं तुम्ही मिसळून घेतला. आमचे मावळे असंच आहे महाराज. आमच्या मावळाचे एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का, कोणी जरी आला तर तो विणमुख जात नाही. हे आपलं मावळे पण आहे. मित्रांनो झेंडा कोणाचा घ्यायचा तुमचं स्वातंत्र्य आहे. झेंडा कोणाचा घ्यायचा तुमचं स्वातंत्र्य आहे. कारण वरच्या लेवल सगळे एकत्र आहेत. काय कुणी कोणाचा साडू आहे, कुणी कोणाचा जाव आहे, कोण कोणाचा सासरा आहे. ते तुम्ही आणि आम्ही सगळे एकत्र येऊ आणि मिळून खाऊ. आणि तो म्हणतोय तू त्याचा आणि मी ह्याचा. अरे मी म्हणलं आपल्या गावामधलं गाव पण टिकलं पाहिजे. एका दिवसाचं राजकारण संध्याकाळी 6 वाजता बसायचं, सगळ्यांनी एकत्र चहा प्यायचा, तेव्हा गावचं गाव पण अखंड राहील. सगळं बाहेर ठेवायचं, सगळं बाहेर ठेवायचं. झेंडा कोणाचा घ्यायचा तुमचं स्वातंत्र्य आहे, पण दांडा आमच्या मावळ्यांचा पाहिजे. हा संकल्प आपण आजपासून करू. वा. आपण मावळे. आणि एकदा तुम्ही आमचे वारी संत कीर्तनाची चॅनल सर्वांनी यूट्यूबला सर्च करा, सबस्क्राईब करा. क्रिएटिव्ह प्रोड्युसर आमचे निर्माते आदरणीय गणेशदादा कुंभार त्यांनी बघा अजिबात काही तक्रार केली नाही महाराज. संयम पेशन्स. हां ऐका तू का म्हणे धीरा विन कायसा होतो हिरा. पेशन्स पाहिजे. कारण आईच्या गर्भात पण 9 महिने 9 दिवस वाट पाहावी महाराज लागली तेव्हा जन्म होतोय. म्हणजे ज्याच्याकडे पेशन्स आहे ना, धीर आहे ना, धीरोदात्तपणे परिस्थिती समोर गेलं पाहिजे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. वा वा क्या बात. स्पीकरवाले दादा तुम्ही 1.5 तास प्रयत्न करून अथक परिश्रम करून पुन्हा सिस्टीम लावली आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला.
ही चूक त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे. हा ऐका, ही चूक नव्हती तर काहीतरी का आता टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट होतो, पण त्यांनी पण संयम सोडला. आज सगळ्यांची परीक्षा होती बरं का मामा, सगळ्यांचेच. आणि त्यांना माहिती होतं आता जर लागलं नाही तर काय होईल पुढं. ऐका, मुंबईवरून आले होते ते, काय ते ऑनलाईन एकदा काहीतरी मुंबईला बोलतो तुम्हाला, फक्त जरा डिस्काउंट द्या बरं का. स्पीकरवाले दादा त्यांच्यासाठी जोरदार द्यायचं. वा, तुम्ही सर्व माता बंधू भगिनी सर्वजण आलात आणि कीर्तन ऐकून घेतलं. तुम्ही स्वतःसाठी पण एकदा टाळ्या वाजवा, कारण आता काही लोकांचं आहे ना मन एवढं मोठं नाही की दुसऱ्याची. ऐकताय ना तुम्ही? हां, रामकृष्ण हरी माऊली. ऐका, तुकोबारायांचं भजन करा, हात वर करा सर्वांनी. वा, तुकोबारायांचं भजन करायचं आहे. तुकाराम 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 वाजले. ऐका, म्हणून मावल्यांनो, ज्यांना आपली पोरं 4थी 10वी पर्यंत वारकरी शिक्षण घ्यावं असं वाटत असेल, त्यांनी मी आळंदीला वारकरी गुरुकुल चालू करतोय. त्यांनी आपली मुलं, मुलींचं नाही सध्या पण मुलांचं आपण वसतिगृह आणि शालेय शिक्षणाबरोबर वारकरी गुरुकुल चालू करतोय. आपल्या गावात एखादा कीर्तनकार तयार व्हावा, एखादा प्रवचनकार तयार व्हावा, एखादा गायक तयार व्हावा, यासाठी हा प्रयत्न आहे. म्हणा हा विठ्ठल जय जय, विठ्ठल जय जय, जय जय विठ्ठल जय जय जय. लेले कुरे वेडे वापुरे वगैरे तुका म्हणे ज्ञानेश्वराला का पाया पैकी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम. मंडळी खबरदार, विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, श्रीमद सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज.